नांदेड जिल्ह्यात अखेरीस पेरणीला जे आहे ते खरीप हंगामाच्या सुरुवात झाली आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता की अत्यंत परंपरागत पद्धतीनं जी बैलावर अशा पद्धतीने टिपणीवर पेरणी जी आहे ते सुरू आहे. सोयाबीनची पेरणी शेतकरी करताना पाहायला मिळतात. संपूर्ण जून महिना संपत आलाय जवळपास आणि पुरेसा पाऊस जो आहे तो झालेला नव्हता. त्यामुळं पेरण्या सगळ्या खोळंबलेल्या चित्र आपण पाहायला मिळाले. सातत्यानं शेतकरी जे आहेत ते पावसाची जी आहेत या चातक पक्षाप्रमाणे प्रतीक्षा करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि एकूणच त्यामुळं जे आहे ते पेरण्या खोळंबलेल्या होत्या. पण एकीकडे शासन किंवा सगळे जे काही शेतकरी आहेत, शेतकरी तज्ज्ञ आहेत, विद्यापीठ आहे, ते सातत्यानं सांगतात 75 ते 100 मिलीमीटर जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याने पेरण्या करू नये. पण शेतकरी पेरण्या करताना पाहायला मिळत आहेत. पुरेसा पाऊस झाला नसताना ही पेरणी का केली जाते, काय सांगाल? साहेब, कसं आहे, शेतकरी हा पावसाच्या प्रतीक्षेतच असतो आणि आपल्या शेतकऱ्याचा जून महिना लागला की 7 जूनला आपला मिरुग निघत असतो आमच्या भाषेमध्ये शेतकरी. त्या मिरगाला पेरण्या जवळपास होत असतात, सुरू होत असतात. तर त्या अनुषंगाने आज मिरुग निघून बी 1 महिना जवळपास ओलांडत आहे. हा जून महिना पूर्ण गेलेला आहे आणि पाऊस काही प्रमाणामध्ये म्हणजे कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. आणि या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की सगळ्याच आमचं सगळं आपण आपली पेरणी आटपून हे करावं, पाऊस पडेलच. पण जर समजा पाऊस जर नाही झाला आणखीन, तर शेतकऱ्याला दुबारा पेरणीचं संकट येऊ शकते. सगळं दुबार पेरण्याचे संकट येऊ शकते हे माहीत असताना सुद्धा शेतकरी का पेरण्या करतायत? म्हणजे परत परत काय सर, किती दिवस थांबत का नाहीत? किती दिवस थांबणार? एवढं बी बियाणे महागले वगैरे. हो, मग तेच जुगाराच आहे ना. आता हे एक मटका आहे शेतकऱ्याचं. कारण का बियाणे खत खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि जास्त लांबणीवर बी आपण पेरणी टाकू शकत नाही, कारण नंतर बी पीक बरोबर येत नाही. त्यासाठी पेरणी ही वेळेवरच झाली पाहिजे. त्यासाठी शेतकरी हा असं एक जुगार खेळण्याच्या पद्धतीने समजा आपली पेरणी करत आहे. कारण थांबलेला आहे जवळपास 7 जूनपासून. जवळपास आज जून महिना संपत आलेला आहे आणि जुलै लागणारच आहे 1-2 दिवसामध्ये. तर 1 महिना झालेला आहे, तर किती दिवस लेट करणार? एक बघितलं गेलं तर मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांनी बी भरणा केला होता आणि घरामध्ये त्या पद्धतीने सगळं बी बियाणं साठवून ठेवलं होतं. पण थोडा बहुत पाऊस झाला आणि त्या पावसाच्या भरोश्यावर जे आहे ते शेतकरी पेरणी करताना पाहायला मिळतात. हा शेतीचा पूर्णतः जुगार शेतकरी खेळतानाचं चित्र आपण पाहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, सावंगी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.